मग तुझ्याबद्दल आहे ना एक असा ग्रह पण तयार होतोय की अण्णा हजारेंनी 2012ला आंदोलन केलं, 2014ला सरकार बदललं आणि अण्णा हजारे इनॅक्टिव्ह झाले. तसंच तू पण येशील, एका टप्प्यापुरतं राहशील, एखाद्या राजकीय पक्षाविरोधात विरोध करशील आणि पुन्हा बेपत्ता होशील, दिसणारच नाही कुठे गेला अभिजित, किंवा तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं छोटं मोठं काम करत राहील आणि तुझंही अण्णा हजारे होईल, अशा स्वरूपाचं एक चित्र उभं राहतं. तर तू येत त्याकडे कसं बघतोस? सर मला वाटतं लेट द टाइम जज मी. बरं. कारण की मी आज काही जरी बोललो, आपण 3 वर्षानंतरची गोष्ट करतो जेव्हा सरकार बदलू शकते, हां. तर तेव्हा मी काय करेल हे वेळ सांगेल आणि तुम्ही मला वेळेनुसारच जज करा. कारण की मी अजून पण लोकांना सांगेल, मला रातोरात तुम्ही हिरो बनवले ते बनवू नका, ते खूप चुकीचं. आंबेडकरी म्हणायचं हिरो वर्शिप इज नेक्स्ट टू ते डिग्रेडेशन होऊन जातं समाजाचं, ते करू नका. आणि मी जे बोलतोय त्यावर जज न करता मी जे करल आणि वेळेनुसार मी कुठं कुठं जातो, काय काय करतो त्यावरनं जज करा. आय थिंक दॅट विल द बेस्ट वे टू जज मी रॅदर दॅन जजिंग माय वर्ड्स. अगदी. एखाद्या व्यक्तीला दैवत्व देण्याचा प्रयत्न केला की मग त्यातला अहंकार जागृत होतो आणि अहंकार जागृत झाला की मग हुकुमशाही येते आणि त्यामुळे सांभाळून कोणाला दैवत्व द्यायचंय, कोणाच्या मागे जायचंय याचा विचार करा. या पूर्ण चर्चेमध्ये अभिजित मला एक आनंदाची बाब वाटली की तू अजूनही म्हणजे इतक्या मोठ्या यशानंतर पण तू जमिनीवर आहेस. आणि अभिजितमधला स्वाभिमान जो आहे तो जागृत असतानाही इगो मात्र अजून जागृत झालेला नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुमची जी पिढी आहे जेनझीची, त्या जेनझीकडे आम्ही मिलेनियल्स कसं बघतो, तर आम्हाला नेहमी वाटायचं की यांना कोणतंच अधिष्ठान नाही आहे, हे क्षणिक आहेत, यांना कोणाशीच आत्मीयता नाही आहे, यांना देशाशीही आत्मीयता नाही आहे. तुमच्या माध्यमातून ती आत्मीयता जाणवली. तू या जेनझीबरोबर काम करत असताना तुला असं वाटतं का की जेनझी या देशाला म्हणजे चीनसारखं राष्ट्र उभं राहिलं किंवा इतर जगातली जी अत्यंत आधुनिक राष्ट्र उभी राहिली त्या रस्त्यानं आपण जेनझीच्या माध्यमातून जाऊ शकतो? सर मला वाटतं ना, जी काही मोठी मंडळी आहे ती एक चूक ही करते जेनझींकडे बघताना. त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे वे ऑफ कम्युनिकेशन आहे, ते सिरियस गोष्टीवर जास्त बोलत नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांना गोष्टी कळत नाही. ते नेहमी तुम्हाला असे सिरियस शब्द वापरताना दिसणार नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांच्याकडे तो इंटेलेक्च्युअल बँडविथ नाही आहे. ते सगळं आहे त्यांच्याकडं. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत बसावं लागेल, बोलावं लागेल, जे आपण लोक करत नाही. आणि काय ना, मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझ्या आईवडिलांना वाटायचं याला काय कळतं, बरोबर आहे. अगदी तसंच कुठं ना कुठं आपल्याला वाटत असेल या जेन्झीबद्दल की या जेन्झींना काय कळतं. पण त्यांची समज आहे, त्यांची एक इंटेलेक्च्युअल बँडविथ आहे. आणि मला ह्या जनरेशनची सगळ्यात एक चांगली जी गोष्ट वाटते, भरपूर लोकांना फक्त रील्स देतात की हे लोक नुसते रील्स बनवतात किंवा हे लोक फक्त रील्सवर नाचतात. अरे चांगले ना, दंगे तर नाही करते ना रस्त्यावर, बरोबर आहे. रीलवर नाचतायत, गाणे म्हणतायत, दंगे नाही करत आहे, चांगलीच गोष्ट आहे ना. पण जर तुम्ही त्यांच्यासोबत संवाद जर केला, तुम्हाला कळेल ते वाचन पण त्यांचं भरपूर आहे. कारण की काय ना, ते इंटरनेटचा सगळ्यात चांगला वापर त्यांना माहिती आहे. अगदी खरं. तर त्यांना तुम्ही कोणत्याही टॉपिकवर काही विचारा, ते लगेच तुम्हाला वाचून सांगतील त्याच्याबद्दल. अगदी. सो दे आर व्हेरी अवेअर पीपल.